कधी विचार केलाय की समाजातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी त्या असतात जे आपल्याला दिसतच नाहीत किंवा ज्यांचा आपण साधा विचारही केलेला नसतो. याच अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली सामाजिक शक्तींना रॉबर्ट के मर्टन यांनी आपल्या अभ्यासातून आपल्या समोर आणलं. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत समाजशास्त्रातील त्या मोठ्या अमूर्त सिद्धांतांपासून. मग पाहणार आहोत की मेर्टन यांनी त्यांना कसं आव्हान दिलं. त्यांनी समाजातील कार्य या संकल्पनेला कसं एक नवीन रूप दिलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकट आणि सुप्त कार्यांमधला फरक आणि अनपेक्षित परिणामांची ताकद त्यांनी कशी ओळखली. चला तर मग सुरुवात करूया. आपण थेट त्या काळात जाऊया जेव्हा समाजशास्त्र काही भव्य पण अव्यवहार्य सिद्धांतांमध्ये अडकलं होतं. तर गोष्ट आहे 1930 ते 70च्या दशकातली. त्या काळात टॅलकॉट पार्सन्स नावाचे खूप मोठे समाजशास्त्रज्ञ होते. त्यांची महत्वाकांक्षा काय होती, तर जसं आईन्स्टाईनने भौतिकशास्त्रासाठी एकच सिद्धांत दिला, तसाच संपूर्ण समाजासाठी एक ग्रँड थिअरी बनवायची. कल्पना तर खूप भारी होती, पण ती तितकीच अव्यवहार्य होती. बरं, मग ह्या दोन दृष्टिकोनांमध्ये नेमका फरक काय होता? बघा, ह्या ग्रँड थेरीज कशा होत्या? त्या खूपच अमूर्त होत्या, सर्वसमावेशक होत्या आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्या तपासण्यासाठी जवळजवळ अशक्य होत्या. त्या डेटावर नाही तर फक्त विचारांवर आधारित होत्या. पण याच काळात एका नवीन, जास्त व्यावहारिक विचाराची बीजं रोवली जात होती. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या नायकाची, रॉबर्ट के मर्टन. ते एक असे समाजशास्त्रज्ञ होते ज्यांनी या प्रस्थापित भव्य विचारांना थेट आव्हान दिलं. हे रॉबर्ट के मर्टन होते तरी कोण? त्यांची कहाणी ना खूपच रंजक आहे. ते एका स्थलांतरित कुटुंबातून आले होते. तरुणपणी तर ते एक जादूगार म्हणूनही काम करायचे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते ज्या टॅलकॉट पार्सन्सचे विद्यार्थी होते ना, त्यांचेच ते सगळ्यात मोठे टीकाकार बनले. त्यांचा तो प्रसिद्ध प्रश्न, आजकाल पार्सन्सला कोण वाचतं, त्या काळात खूप गाजला होता आणि त्यातूनच त्यांचा बंडखोर स्वभाव दिसून येतो. मग मर्टन यांनी ह्या ग्रँड थिअरीच्या समस्येवर काय उपाय दिला? उत्तर होतं मिडल रेंज थिअरी. एकदम सोपं आणि जबरदस्त. त्यांचा मुद्दा असा होता की अख्ख्या समाजासाठी एकच मोठा सिद्धांत बनवण्याऐवजी आपण लहान, विशिष्ट सामाजिक घटनांवर लक्ष केंद्रित करूया. असे सिद्धांत बनवूया जे आपण प्रत्यक्ष डेटा गोळा करून तपासू शकतो. त्यांचा मुद्दा काय होता हे त्यांच्याच एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. मर्टन म्हणत होते की अरे समाजशास्त्रा, तुला थेट आईन्स्टाईन व्हायची घाई काय आहे? आधी आपले केपलर आणि न्यूटन तर शोध. म्हणजे आधी लहानपण सिद्ध करता येतील अशा सिद्धांतांचा एक मजबूत पाया तयार कर, मग मोठ्या गोष्टींचा विचार कर. आता पुढच्या भागाकडे वळूया. हे खूप महत्वाचं आहे, कारण मेल्टन यांनी फक्त जुन्या विचारांना नाकारलं नाही, तर त्यांनी अस्तित्वात असलेल्या सिद्धांतांना घेतलं आणि त्यांना अधिक चांगलं, अधिक अचूक बनवलं. त्यांनी फंक्शनलिझम नावाच्या एका जुन्या सिद्धांताला काही मूलभूत प्रश्न विचारले. पहिलं, समाज नेहमीच एकसंध आणि सुसंवादी असतो का? दुसरं, समाजात जे काही आहे ते सगळंच समाजासाठी चांगलं असतं का? आणि तिसरं, कोणतंही काम करण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो का? मेर्टनचं उत्तर होतं, नाही, असं अजिबात नाही. आणि मग आला तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. एखादी गोष्ट कार्यात्मक आहे, म्हणजे उपयोगी आहे हे मान्य, पण नक्की कोणासाठी? कारण एखादी सामाजिक रचना एका गटासाठी खूप फायदेशीर असू शकते, तर त्याच वेळी दुसऱ्या गटासाठी प्रचंड हानिकारक ठरू शकते. हे समजून घ्यायला गरिबीचं उदाहरण एकदम चपखल बसतं. बघा, भांडवलदारांसाठी गरिबी एका अर्थी फंक्शनल किंवा फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांना कमी पगारात काम करायला मजूर मिळतात. पण गरिबांसाठी, त्यांच्यासाठी ती अत्यंत डिस्फंक्शनल म्हणजे हानिकारक आहे. त्यांना धोकादायक आणि अपमानास्पद कामं करावी लागतात. मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एक अभ्यास तर हेच विदारक सत्य समोर आणतो. मेर्टन याने हेही दाखवून दिलं की समाजात कोणतीही एकच गोष्ट अपरिहार्य किंवा इंडिस्पेन्सिबल नसते. म्हणजेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच दुसरे पर्यायी मार्ग उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, मुलांची काळजी घेण्यासाठी फक्त कुटुंबच नाही, तर क्रेच सारखे पर्यायी असू शकतात. समाज हा लवचिक असतो, तो गरजेनुसार नवीन उपाय शोधू शकतो. आणि आता आपण येतोय मर्टन यांच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या योगदानाकडे. ते साधन ज्यामुळे आपल्याला समाजाची ती अदृश्य बाजू दिसायला लागते. त्यांनी दोन खूप सोप्या पण पॉवरफुल संकल्पना दिल्या. मॅनिफेस्ट म्हणजे प्रकट कार्ये
आणि लेटेंट म्हणजे सुप्त कार्ये. प्रकट कार्य म्हणजे काय? तर कोणत्याही कृतीचा अपेक्षित आणि सगळ्यांना माहीत असलेला परिणाम. आणि सुप्त कार्य म्हणजे तर तोच परिणाम जो अनपेक्षित असतो, ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. चला शाळेचं उदाहरण घेऊ. आता शाळेचं प्रकट कार्य काय? उघड आहे, मुलांना शिक्षण देणं, ज्ञान देणं. पण त्याची काही सुप्त कार्यही आहेत, जसं की मुलांना नियम पाळायला शिकवणं, त्यांचं सामाजिकीकरण करणं, इतरांशी कसं वागायचं हे शिकवणं. हे शाळेचे जाहीर उद्देश नसतात, पण हे घडतं. हेच आहे सुप्त कार्य. मेटन यांनी आणखी काही जबरदस्त उदाहरणं दिली आहेत. अमेरिकेतील होपी जमात पावसासाठी एक नृत्य करते. त्याचं प्रकट कार्य आहे पाऊस पाडणं, पण त्याचं खरं सुप्त कार्य आहे समाजाला एकत्र आणणं, त्यांच्यात एकजूट निर्माण करणं. तसंच उच्च शिक्षणाचं प्रकट कार्य कौशल्य देणं आहे, पण अनेकदा ते मॅरेज ब्रोकर म्हणूनही काम करतं किंवा तरुणांना काही काळ नोकरीच्या बाजारातनं दूर ठेवतं. ही त्याची सुप्त कार्य आहेत. पण एक मिनिट, याचा अर्थ असा नाही की सगळेच अनपेक्षित परिणाम चांगले असतात. जे अनपेक्षित परिणाम समाजाच्या स्थिरतेसाठी किंवा व्यवस्थेसाठी हानिकारक ठरतात त्यांना मर्टन सामाजिक अकार्य किंवा सोशल डिस्फंक्शन्स असं म्हणतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? ही चौकट फक्त अभ्यासापुरती मर्यादित नाही. खरं तर हे आपल्या आजूबाजूच्या जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचं एक खूप प्रभावी साधन आहे. पण असे अनपेक्षित परिणाम घडतात तरी का? मेर्टन सांगतात की याची काही कारणं आहेत. कधी आपल्याला पूर्ण माहिती नसते, कधी आपलं विश्लेषण चुकतं, तर कधी आपण फक्त तात्पुरत्या फायद्याचा विचार करतो आणि दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करतो. कधीकधी आपली मूल्येच आपल्याला काही गोष्टी करण्यापासून रोखतात. आजच्या जगातलं एक उदाहरण बघूया. समजा सरकार एखादी सामाजिक सुरक्षा योजना आणतं. त्याचा प्रकट हेतू काय? तर लोकांना मदत करणे. पण त्याचा एक सुप्त अनपेक्षित परिणाम असा होऊ शकतो की काही लोकांना काम करण्याऐवजी त्या योजनेवर अवलंबून राहायला प्रोत्साहन मिळू शकतं. हा हेतुपुरस्सर परिणाम नाही, पण तो घडू शकतो. आणि शेवटी मेल्टन यांच्याच शब्दांत सांगायचं तर समाजशास्त्रज्ञांचं खरं आणि वैशिष्ट्यपूर्ण काम फक्त उघड दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणं नाही, तर त्यामागे दडलेल्या न पाहिलेल्या अनपेक्षित परिणामांना शोधून काढणं आहे. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आत्ता आपण ज्या डिव्हाइसवर हे सगळं बघत आहोत त्याचं प्रकट कार्य तर माहिती देणं आहे, बरोबर. पण विचार करा, त्याची सुप्त म्हणजे न दिसणारी कार्य काय असू शकतील. यावर विचार करायला नक्कीच हवा.